नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय महाराष्ट्र. काय बा, शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. मी गजान पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो, घरच्या घरी धूप अगरबत्ती कशी बनवायची. सुगंधी धूप अगरबत्ती बनवण्याकरिता आवश्यक साहित्य: कापूर कासरी, नागरमोता, जटामाशी, लाल चंदन, डिंक, राय, गूळ, गोमातेचे गोमूत्र, गोमातेचे तूप, गोमय पावडर, शेणाची पावडर, ओले शेण व पाणी मिश्रण आवश्यकतेनुसार. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं. आणि बरं का मंडळी, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का. तर चला मंडळी, आपण बनवूया सुगंधी धूप अगरबत्ती. वरील सर्व साहित्य हे काढायचे आहे: कापूर कासरी, नागरमोता, जटामाशी, लाल चंदन, डिंक, राय, गूळ, गोमातेचे गोमूत्र, गोमातेचे तूप, गोमय पावडर, ओले शेण व पाणी मिश्रण. गूळ व गोमूत्र खलबत्त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपले सर्व साहित्य एकत्रित करायचे आहे. एकत्र झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गो पावडरवरती तूप व इतर साहित्य टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करायचा आहे. गूळ व गोमूत्राचे मिश्रण टाकून परत त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. शेण व पाण्याचे मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपण मिश्रण केलेल्यावरती व्यवस्थितपणे टाकून आवश्यकतेनुसार त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपले हे मिश्रण धूपबत्ती बनवण्याकरिता तयार झाले आहे. चला मित्रांनो, साच्याच्या मदतीने आपण आता धूपबत्ती बनवू. हा आहे साचा. आपण तयार केलेले मिश्रण या साच्यामध्ये व्यवस्थितपणे भरायचे आहे. चांगल्या प्रकारे याला प्रेस करायचा आहे, जेणेकरून आपली धूपबत्ती ही चांगली भरीव राहील. एकदा भरल्यानंतर त्याला काडीच्या साहाय्याने आपण धूपबत्तीला साच्यामधून बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपली धूपबत्ती तयार झाली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता.